चिंतनं श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 इथे तुम्ही बाहेर नारळ घेऊन मला जर फोडायचं असेल तर इकडे ह्या साईडला तुम्हाला दुसरीकडे वाट आहे, तिथे तुम्हाला वाहता येत नाही आत मंदिरामध्ये. इथे तुम्ही श्रीफळ वाढवून घेऊ शकता. तुम्हाला अर्पण करायचं तर पूर्ण श्रीफळ अर्पण करा, नाही तर ते फोडून देतात तुम्हाला. छान हे देवस्थान आदमापूर दिगंबरा 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 दिगंबरा. समाधी स्थान आहे. आतमध्ये इथे अलाउड नाही आहे तुम्हाला फोटो काढायला, पण इथे बाहेरनं तुम्ही खूप सुंदर अशी ही वास्तू आहे इथे आणि छान भव्य असं मंदिर आहे. इकडे ह्या साईडला भक्त निवास आहे. बाळूमामा संस्थान आदमापूर इथे आम्ही आलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे औदुंबराचा वृक्ष आहे आणि हा औदुंबराच्या वृक्षाजवळ तुम्हाला इथे भंडारा लावतात तुमच्या कपाळाला. खूप सुंदर असं हे दत्तगुरूंचे स्थान. बाळूमामांचं मला दृष्टांत झाला होता म्हणून मी या देवस्थानी आले. खूप पवित्र असं हे देवस्थान आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ. बाळूमामा संस्थान इथे आम्ही औदुंबराजवळ आलो आणि खूप सुंदर असं देवस्थान आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ. अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त. कृष्णा नदीचे पात्र तुम्ही बघू शकता. आम्ही आता चाललोय नरसोबाच्या वाडीला. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा. माताचं मंदिर आहे.
बघू शकता. कृष्णा नदी इथे दिसत आहे. कुठलं गाव तुमचं? पुणे. हां, पुणे. कृष्णा माईचा बघा सुंदर असा हा काठ. कृष्णा माई नमो नमः. कृष्णा माई नमो नमः. पावसाळ्यामध्ये कृष्णा माई बघा तुम्ही बघू शकता इथून किती खोल आहे कृष्णा माईचं हे पात्र. पण पावसाळ्यामध्ये बरोबर कृष्णा माई इथे हे पाणी मंदिर तुम्ही बघू शकता. याच्यावर इथपर्यंत पाणी येतं. कृष्णा माई गुरूंच्या पायाला स्पर्श करून जाते. बघा इथून तरी 15 ते 20 फूट हे खोल अशा ह्या पायऱ्या आहेत. आणि तरी एवढ्यावर कृष्णामाई येते. हा सगळा इथला हा परिसर दिसतोय, हा सगळा पाण्याखाली जातो पावसाळ्यामध्ये. पवित्र असं हे देवस्थान दत्तगुरू महाराजांचे नरसोबाची वाडी. दत्तगुरूंचे अवतार नरसिंह सरस्वती महाराज यांचे प्रत्यक्षण नको पाभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. अमरेश्वर मंदिर कृष्णा नदीचा काठ ओलांडून हे मंदिर आहे. तिची आख्यायिका अशी आहे की इथे श्रावण घेवड्याचं झाड गुरुचरित्रामध्ये ज्याचा उल्लेख आहे ते घेवड्याचं झाड इथे होते आणि ते काढून टाकण्यात आलं आणि त्याच्या खाली त्या ब्राह्मणाला मिळाला होता इथे पैशाचा घडा. तर असं ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे. नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेऊन आम्ही आता चाललो आहे औदुंबरला. नरसोबाची वाडी इथे मला एक जणांनी सांगितलं होतं की कृष्णा नदीच्या काठाच्या पलीकडे आहे अमरेश्वर स्थान, जिथे घेवडे शेंगा म्हणजे त्याचं तो जो अध्याय आहे ब्राह्मणाच्या बाबतीतचं तिथे ते मंदिर आहे. तर तिथे
तिथे मी जाऊन आले आणि तिथे एका गुरुजींची माझी भेट झाली आणि खूप छान माहिती गुरुजींनी मला सांगितली की किती महत्त्वाचं ते स्थान आहे. बऱ्याच जणांना अमरेश्वर स्थान हे माहितीच नाही आहे आणि ज्याचा उल्लेख गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये आहे. आणि खूप छान तिथे एकमुखी दत्त आहेत. टेंबेस्वामी महाराजांच्या तिथे आतमध्ये ध्यान तिथे करायचे ते स्थान तिथे आहे. तर असं खूप छान तिथे पण मला खूप छान आशीर्वाद जाणवले. आणि योगिनी माता 64 योगिनी माता ज्याचा उल्लेख आहे गुरुचरित्रामध्ये त्यांचे तिथे मूर्ती स्वरूपात स्वयंभू मूर्ती तिथे आहे. आणि शिवाय 2 शिवलिंग तिथे आत गाभाऱ्यामध्ये आहेत जी कोणालाही पटकन सहजासहजी दिसत नाही. गुरुजींशी बोलल्यामुळे मला तिथे कळालं की तिथे 2 आत एक पांढऱ्या रंगाचं आणि एक असं काळ्या रंगामधलं एक शिवलिंग आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते बघितल्यावर मला ते शिवलिंग दिसले आणि छान त्यांचं दर्शन झालं. आणि शिवाय महागणपती यांचं पण दर्शन तिथे मला झालं. आणि त्या मंदिराच्या तिथे आपण मागच्या बाजूला उभं राहिल्यावर ज्या ठिकाणी घेवडे शेंगा म्हणजे ते झाड होतं तिथे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे त्याचं पण माझं दर्शन झालं. तिथे फक्त कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला तिथे शूटिंग करता नाही आली. तर ही माहिती मला असं वाटतं की सगळ्यांना कळावी. आणि नक्की सगळ्यांनी जेव्हा तुम्ही नरसोबाच्या वाडीला जाता तेव्हा अमरेश्वरला नक्की जा. आणि खूप छान तिथे तुम्हाला आशीर्वाद जाणवतात टेंबेस्वामी महाराजांचे, एकमुखी दत्त गुरूंचे आणि नरसिंह सरस्वती महाराजांचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. औदुंबर क्षेत्री मी आलेली आहे. हे औदुंबराचे झाड. नरसिंह सरस्वती महाराजांचे इथे आतमध्ये समाधीस्थान आहे. प्रत्येक स्थळाचे छान आशीर्वाद मिळतात. पृथ्वी तत्व आपलं सक्षम व्हायला मदत होते. औदुंबराचा असा सुंदर इथे वृक्ष आहे आणि खूप छान असा हा परिसर आहे. इथे तुम्हाला कृष्णामाई पण दिसेल. इथे आहे कृष्णामाई. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विष्णवे प्रभविष्णवे ॐ विष्णवे प्रभविष्णवे ॐ विष्णवे प्रभविष्णवे. नरसिंह सरस्वती महाराज ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपते ओम गम गणपते ओम गम गणपते नमः. ओम गम अन्नपूर्णा देवी कृष्णा देवी नमो नमः. नागदेवता नमो नमः. नागदेवता या इकडे या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. औदुंबर तीर्थस्थानी कृष्णामाईचे सुंदर असे दृश्य. सुंदर हे पात्र. हीच कृष्णामाई. नरसोबाच्या वाडीमध्ये पण आपण दर्शन घेतलेलं आहे. कृष्णामाई नमो नमः. कृष्णामाई नमो नमः.
महिन्यामधली शुक्ल नवमी या दिवशी आज माझं दर्शन झालेलं आहे. दत्तगुरूंची महत्त्वाची स्थाने, दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे या स्थानाला मी एक दिवसात भेटी देऊ शकले. बाळूमामा देवस्थान ज्या स्थानाचा मला दृष्टांत झाला होता, म्हणजे मला दिसलं होतं हे स्थान, त्या स्थानाला मी आज जाऊन आले. त्यानंतर नरसोबाची वाडी, नरसिंह सरस्वती महाराज, त्याचबरोबर अमरेश्वर आणि त्यानंतर औदुंबर देवस्थान. असं एक दिवसात मला दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे माझे योग आले. प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार, दत्तगुरू माऊलींचे खूप खूप आभार. आजच्या बरोबर महिन्याभरापूर्वी मी पिठापुरमला होते 6 तारखेला आणि बरोबर दत्तगुरू माऊलींनी आज मला आशीर्वाद दिले. तर 6 तारखेला बरोबर मी दत्तगुरूंची ही महत्त्वाची स्थानं केले. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.